ही जे ना साहेब ही असं ही 15 गुंठ रान आपण खरेदी घेतल्या मूळ मालकानं दिलेला आहे. ह्यांचा काही नाही तरी सुद्धा ह्यानं काठड्या लावले त्या ह्या काठडीचं बी पडून झाड उगवलं इथं. रस्ता म्हणजे काय आमचं स्वतःनं खरेदी घेतलेला आहे. त्याचं इथनं ही 15 गुंठ सोडून त्याचं राहणं पलीकडं 200 फुटच आम्हाला रोड आहे आणि ती पण स्वतःनं खरेदी घेतलेला. आणि कॅनालने जायचं म्हणलं तर 3 किलोमीटर जावं लागतंय रोडला लागायला. आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन विषयाची बाटली घेऊन 20 प्यायल्याशिवाय आम्हाला काय ह्याचा पर्याय नाही. आम्ही दमलोय साहेब पत्र काढून 5 वर्ष झालं आम्ही आबोतोय. अहो आमच्या स्वतःच्या रानात ना आम्हाला जायला बंद आहे. असं कुठला कायदा आहे सांगा तुम्ही. कृष्ण दगडू परीट जे आहेत भालेराव जे आहेत काय त्यांचं म्हणजे एवढं किती राजकारणात त्यांचं हे आहे. हो आज काय आज त्यांनी रस्ता खुलं करण्यासाठी येणार होते अधिकारी मग काय आलं काय झालं त्यांना काय तर ह्यांनी हे केलं वाटतं त्या पर्यटन जाऊन रात्रीतच. काल काय नाही रात्रीच कुठे स्टे आणलाय म्हणून सांगतो तसं काहीच नाही. यांचा तुमचा ऊस आहे ते तुमचे द्राक्ष बाग आहे इकडे लय त्रास होतोय साहेब. शेजारी पाजारी दरवर्षी नेताना पाया पडावं लागतंय शेजाऱ्यांच्या. कोण शिव्या देतय कोण वाईट बोलतय परत पत्र काढतो पत्र काढतो. अहो असं साहेब किती दिवसात म्हणले काय पत्र काढून दमलोय साहेब. हे एवढे वर झालं मी सारखीच पत्र काढतोय मोहळाला जाऊन दमलोय. अशी पत्र तुम्ही बघा तिथे किती पत्रक आले ती किती नाही म्हणून. बाळकृष्ण परीट आहेत कुठल्या आधारे त्यांनी कोर्टात गेले. अहो त्याच्या समजा खोटा एवढं तोंडातच आहे त्याच्या तोंडीच आहे साहेब. त्यानं एकच मला दाखवू द्या व ह्यांचा रस्ता नाही असा पुरावा त्याच्यावर काय त्यानं दाखवू द्या. ज्याला रस्ता नाही ती देते द्या. आम्ही स्वतःच्या रानानं जायला ह्यानं पण द्या आम्हाला मारहाण करतोय जाऊच देत नाही कुठं काय तर सांगतोय. आमचं म्हणणं काय तुझ्या गटातलं जे रान आहे आमचं हद्द सोडून आमचा रस्ता सोडून तू वाट तुझ्यातलं 1 इंच भर पण रान नको आम्हाला. तुझ्या शेतात आम्हाला जायचं नाही. खरं तर हे 15 गुंठाचं तुम्ही जे किती गुंठ 65 गुंठ घेतलेलं आहे 65 गुंठ 65 गुंठाची खरेदी आहे यांच्याकडे जे 7-12 एकच आहे गट एकच आहे. पण ती तसं ते मग कसं संमती गुंडगिरी करून गावातली माणसं आणून त्यानं आमच्या आईला मारलं मला मारलं रस्ता मोडताना. नमस्कार भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. मी सध्या मोहोळ तालुक्यातील अर्धनारी या गावामध्ये आहे. खरं तर हे शेतकरी आहेत सामान्य शेतकरी आहेत पण ह्या आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात म्हणतो तरी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा राजा आहे. अनेक असं उदाहरणं आपण देत होतो पण मात्र ह्या शेतकरी राजालाच किती भयानक त्रास होतोय. संबंधित सर्व त्रास एक रस्ता होते म्हणजे रस्ता प्रामुख्याने रस्त्याचा त्रास होतोय. आता त्याच अनुषंगाने हे काय जे 2019 किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला रस्त्याचा. 2019 सालापासून तुम्हाला रस्त्याचा त्रास आहे. कुठला रस्ता हा रस्ता आम्ही खरेदी घेतलेला रस्ता आहे. खरेदी घेतलेला रस्त्याला त्रास आहे. कोण आहे खरं तर हे खरेदीदार सुमन वसंत दाडे म्हणजे आजी आहेत काय म्हणजे तुम्ही त्यांचा मुलगा बर. आणि हे बाळकृष्ण परीट व्यवहारे परीट बाळकृष्ण दगडू परीट हे भालेराव हे प्रतिवादी आहेत म्हणजे ज्यांनी रस्ता अडवलाय ते. बर कशामुळे रस्ता अडवलाय हे कारण याचे कारण आमच्या गटातून पुणे सोलापूर हायवे रोड गेलाय. दोघाचा 7-12 एकच गट दोघांनी घेतलेला आहे. पण त्याच्यातून आम्हाला त्याचे 56 लाख रुपये आले होते. म्हणजे आम्हाला पण प्रांताचं नोटीस आलंय पैसे कोर्टात पाठवले तर तुम्ही जावा. मग त्याला काय म्हणलं होतं आमचं खरेदी खत आहे खरेदी खताप्रमाणे तो आम्हाला रस्ता सोड. आमचे 15 गुंठे त्याला लगत खरेदी आहे. मग आमचं 15 गुंठे सोड तुझं जी होता रे तू समजा रान घे. आम्हाला तुझ्यातलं 1 इंच भर बी रान नको तुझ्यातनं जायचं आमच्या शेतात ना आम्हाला जायचं. दोघाचा 7-12 एकच आहे गट एकच आहे. पण ते तसं ते मग कसं संमती गुंडगिरी करून गावातली माणसं आणून त्यानं आमच्या आईला मारलं मला मारलं रस्ता मोडताना आम्ही आडवा गेल्यावर. आणि त्यानं रस्ता मोडला. तुम्ही कायद्यानं जावा तुम्हाला मी माझ्या शेतातनं तुम्हाला रस्ताच नाही समजा माझं शेत आहे. खरं तर हे 15 गुंठाचं तुम्ही जे किती गुंठ 65 गुंठ घेतलेलं आहे 65 गुंठ गुंठाची खरेदी आहे यांच्याकडे ज्या रस्ता अडवलेला आहे त्या 65 गुंठाच्या रस्त्यातून जाणार होता ते त्यांची खरेदी यांच्याकडे आहे. एवढं असून सुद्धा बाळकृष्ण दगडू परीट नामक उर्फ भालेराव नामक व्यक्ती आहेत त्यांची गुंडगिरी असल्याचं यांचं असं मत आहे. काय मग त्यांचं काय म्हणणे आहे रस्त्यामध्ये काय या शेताचा जो मूळ मालक आहे ना तो वजीर राजा बागवान यांचं 4 हेक्टर 35 आर जमीन होती. त्याच्यापैकी आम्ही 7 एकर
2 आर हा. आम्ही जमीन खरेदी घेतली खरेदी आणि त्यानं त्याची 1 एकतीच जमीन आहे, 1 हेक्टर 31 आर. बाकी समधी जमीन आम्हीच घेतली आहे. बरं. आमचं म्हणणं काय, तुझं गटातलं जे रान आहे, आमचं हद्द सोडून, आमचा रस्ता सोडून तू वाट, तुझ्यातलं 1 इंच भर पण रान नको आम्हाला, तुझ्या शेतात आम्हाला जायचं नाही. आम्ही स्वतःने विकत घेतलेल्या रानातून आम्ही जायला त्यानं मग याबाबत तुम्ही तहसीलदार वगैरे यांना समध्याकडे दिलं, पत्र दिलंय खरं तर त्यांना. हे समध्या 2020 खरेदी चं पत्र आहे माझ्याकडे. प्रशांत बेडसे पाटील ज्यावेळेस तहसीलदार होते त्यांच्यापासून हा हे प्रकरण चालू आहे, मात्र आज तागायत त्यांना रस्ता नाही. खरं तर ही शेतकरी कुटुंबाची व्यथा आहे. काय मग आता रस्ता तुम्हाला जायला नाही, आम्हाला पण आता येताना रस्ता येता आला नाहीये, चालत यावं लागतं. मग हा तुमचा ऊस आहे, ते तुमचे द्राक्ष बाग आहे इकडे, लय त्रास होतोय साहेब. शेजारी पाजारी दरवर्षी नेताना पाया पडावं लागतंय शेजाऱ्यांच्या. कोण शिव्या देतंय, कोण वाईट बोलतंय, तरी पण त्यांच्या पाया पडून न्यावं लागतंय कसं कोणी कुठल्या तर मार्गानं शेजाऱ्यांच्यातनं गोड बोलून. आज तुम्हाला ह्या रस्त्याचं खरं तर ह्यांनी सध्याचे जे तहसीलदार आहेत सचिन मुळे यांनी एक आज रस्त्याबाबत त्यांनी एक नोटीस काढली होती आणि त्याचं उल्लंघन करण्यात येते. ते कुठं आहे तो रस्ता त्यांनी प्रत दिलेला. हा, पोलीस ठाण्याला देखील रस्ता पूर्वत करण्यासाठी महसूल विभागाचे देखील अधिकारी समेत पोलीस संरक्षण मिळण्याबाबत त्यांनी एक पत्र दिलं होतं. आज त्यांची देखील आज तारीख होती. त्यांनी रस्ता देखील मंजूर करण्यात यावा असं देखील तहसीलदाराने पत्र काढलेलं आहे. पोलीस स्टेशनला SP ऑफिसला अर्ज दिलेला. हा, तुम्ही दिलेला आहे ते अर्ज दिलेला, दाखल केलेला. मग आज त्यांनी रस्ता खुलं करण्यासाठी येणार होते अधिकारी, मग काय आलं, काय झालं? त्यांना काय तर ह्यांनी हे केलं वाटतं त्या पर्यटन जाऊन रात्रीतच. काल काय नाही, रात्रीच कुठे स्टे आणलाय म्हणून सांगतो, तसं काहीच नाही. ह्यांचं खोटं आहे, ह्यांचं काय नाही आणि जायचं नाही. काल पोलीस स्टेशनला जाऊन तिथं वकील घेऊन गेला आणि मला तुम्ही दाढेला संरक्षण द्यायचं द्यायचं नाही. हा, मग पंधाच्याला ती पोलीस स्थिती म्हणली आम्ही त्याला संरक्षण देणार म्हणली. त्यांचं तहसीलदारचं पत्र आहे, तसा आदेश आहे, तसं तुझ्याकडे काय का नाही. आम्ही दाखल केलंय. रात्रीतच केलंय त्यानं, रात्रीच गेला कोर्ट. काय का रात्रीत निर्णय देतं का? आजपर्यंत आम्हाला कधी कोर्टाचा ही नोटीस नाही, काय नाही. रात्रीत कसं काय झालं? एका रात्रीतच. मला सांगा, त्याने जर कोर्टात दिलं होतं, कुठल्या आधारे, मला काय म्हणायचं, त्यानं एका तरी गोष्टी त्याच्यावर पुरावा त्यानं दाखवायला पाहिजे. रस्ता नाही म्हणून बाळकृष्ण परीट आहेत, कुठल्या आधारे त्यांनी कोर्टात गेले? हो, त्याच्या समजा खोटा एवढं तोंडातच आहे, त्याच्या तोंडीच आहे, दांडकशाहीच आहे, त्याचं समजा खोटच आहे, आम्हाला मान्य नाहीच म्हणते, दुसरं काय सुद्धा नाही. त्याने एक कागद दाखवू द्या, यांचा दाढेचा रस्ता नाही की कॅनाच्या खाली रान नाही. त्यानं आता सध्या टेपानं सरकारी मोजणी ना करू द्या, नुसतं टेपानं रान मोजून घेऊ द्या. त्यानं सिद्ध होतंय काय ते खोटं आहे का, लाबाड कुठल्या शेजाऱ्याचा अतिक्रमण नाही, काहीच नाही. त्या संदर्भात रस्ता हे होण्यासाठी तहसीलदारनं समजा बरोबर, त्यानं तहसीलदारनी स्पष्टीकरण सुद्धा दिले, कशाच्या आधारावर दिले स्पष्टीकरण सुद्धा आहे. प्रत्येकाला पुरावा आहे. ते आधार जे तहसीलदारने दिले नाही आदेश, तसं त्यानं एक नाही साहेब, त्यानं एकच मला दाखवू द्या व ह्यांचा रस्ता नाही असा पुरावा त्याच्यावर काय त्यानं दाखवू द्या. ज्याला रस्ता नाही ती देते द्या. आम्ही स्वतःच्या रानानं जायला ह्यानं बंदी आणली. आम्हाला मारहाण करतोय, जाऊच देत नाही, कुठं काय तर सांगतोय मला ही मान्यच नाही, मला ही मान्यच नाही करून त्या शेतावर जाऊ देत नाही. आम्हाला रस्ता तुमचाच, आमचा स्वतःचं रानच आहे ते. रस्ता म्हणजे काय, आता ते मंडल अधिकाऱ्यांचे संपर्क झाला का तुमचा? म्हणजे त्यांचं म्हणणं काय आलं? ते म्हणली होती, तू म्हणली होती, पण ते आल्यामुळे ते थकीत करतो कोर्टात स्टे आल्यामुळे, म्हणजे कोर्टात स्टे पण नाही त्यानं काय तर तसं काहीच नाही. रात्री आम्ही 11 वाजता जागच होतो, आम्हाला काहीच नाही. रात्री फक्त आम्ही इकडे शेतात आल्यावर राहिलं, जबरदस्ती ती नोटीस देऊन गेली. ते घरी कोणच नव्हतं. काय काय उल्लेख आम्हाला मान्य नाही, समजा कोर्ट आहे, आम्ही कोर्टात जाणार आहोत. जाणार आहे, तुम्ही कोर्टात जायला आमची कुठे हरकत आहे? तुम्ही कोर्टात जावा, तुमचं काय असेल कोर्टात मान्य ही मांडा तुमची, त्याला आम्ही आमची कागद दाखवू ना. त्यांच्याकडे काय नाही तर उगीच ही जे आता रस्ता त्याला कोणी कोणतं तरी रस्ता करू द्यायचं, अडवणूक करायचं एवढं. तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं काय ना, आमचा स्वतःचा खरेदी रस्ता आहे, स्वतःनं खरेद घेतलेला आहे, त्याची तेवढं हरकत अडचण करू नये त्यांनी. आमचं जेवढं आहे त्याचं रान त्यानं मोजून घ्यावं, त्याच्या उतार्याप्रमाणे राहिलेलं आमचं रान सोडून द्यावं, आमचा आम्ही रस्ता करून आमच्या शेतानं जातो आम्ही. आता अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं? आज तुमचे जे रस्ता जे आज ते सगळे करणार होते सगळं, आज त्यांचं म्हणणं काय आलं? त्यांचं म्हणणं आलं आज थांबवा, आजच्या दिवस काय करू नका.
मग कोर्टाचं आम्हाला कोर्टाचं हे आलंय उद्या सुनावणी आहे. उद्या सुनावणी आहे, उद्याचा दिवस होऊ द्या, नंतर मग तुम्ही रस्ता करा, आम्ही पत्र काढतो. परत पत्र काढतो. पत्र काढतो. अहो असं साहेब किती दिवसात म्हणले काय ते? पत्र काढून दमलोय साहेब. हे एवढे वर झालं मी सारखीच पत्र काढतोय, मोहळाला जाऊन दमलोय. अशी पत्र तुम्ही बघा तिथे किती पत्रक आले, ती किती अर्ज दिले तुम्ही ते. एकाचं पण असं काय ना काय तर आणून ती फेस काढते ती. मान्य नाही, हे नाही, कुठं काय तर खोटं समज. त्यानं खरं काहीच नाही त्याच्याकडे, खरा पुरावा त्याच्याकडे एक काय सुद्धा नाही. म्हणजे बाळकृष्ण दगडू परीट जे आहेत, भालेराव जे आहेत, काय त्यांचं म्हणजे एवढं किती ते राजकारणात त्यांचं हे आहे हो. पुढाऱ्यांसंग गोड बोलून पुढाऱ्यांसंग वर्ण दबाव आणतंय, कुठनं कोणाला सांगून फोन करायला लावतंय. हे आमचं ते होऊच देणार ना ते रस्ता. ते किती वस्ती इकडे या भागात इकडे जाणार आहे? इथं जवळजवळ 50 वस्ती आहेत इकडवर. 50 वस्त्यांना रस्ताच नाही का या अहो भागात? साहेब कसं आहे, हे आता हे आमच्या 2 शेतात नाही मधनं रस्ता केलाय. समधी काही जाणारे शेतकरी ध्यानला विचार, आम्ही कधी कोणाला काय बोललोय का? हं. कोणालाच बोलत नाही का? रस्ता म्हणलं जाणार घेऊ का? कोणाला पण काय ती का विमान आहे ती एकामेकाच्यातनं जावंच लागणार आहे किंवा आपण कोणाला अडवतो का? त्यांनी येत नाहीत का इकडे मग? त्याचं शेत रोडला लगत आहे हो, त्याच्यामुळे ते आडवा नको. त्याचं काम काय माहितीये का? तुम्ही बघा, काटाड्या लावायचं, रस्त्याला पायपा आडवा टाकायच्या, हीच उद्योग करतंय ते. रस्त्याकडे असल्यामुळे ते आडवाडीच करतंय. त्याला कोणा रोडला लगत शेत आहे त्याचं हो. होईल का मग? आता तुम्हाला 4-5 दिवसात सांगितले अधिकारी, 4-5 काय मला विश्वास नाही बघा माझा. आता आम्ही दमून गेलोय. आता 5 वर्ष झालं हीच ऐकतो आम्ही. काय मग आता येणाऱ्या 4-5 दिवसात तर होईल का रस्ता? आता मला ह्याचा विश्वास नाही साहेब. आम्हाला आता तुम्हाला सांगायचं, 20 पेल्याशिवाय आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन विषयाची बाटली घेऊन 20 पेल्याशिवाय आम्हाला काय ह्याचा पर्याय नाही. आम्ही दमलोय साहेब, पत्र काढून 5 वर्ष झालं आम्ही आबोतोय. अहो आमच्या स्वतःच्या रानात ना आम्हाला जायला बंद आहे. असं कुठला कायदा आहे सांगा तुम्ही? न्याय जागा तुमची स्वतःची आहे, स्वतःच्या विकत घेतलेली सगळं. असं असून देखील तुम्हाला जाता येत नाही. ही जमीन मूळ बागवानाची जमीन आहे. नजीर राजाक बागवान, वजीर राजाक बागवान याच्याकडून आम्ही पण घेतली आणि त्यांना बी घेतली. आमचं म्हणणं काय, तुझं आहे ते तू घे, आमचं आम्हाला सोड, आम्हाला जायला ते मूळ मालकाची काय चूक नाही साहेब. त्यानं खरेदी असे दिले त्या आम्हाला. आता ह्यांनी या प्रकारे आपल्या व्यथा ज्या मांडलेल्या आहेत, मात्र जे बाळकृष्ण दगडू परीट आहेत त्यांची देखील आपण मांडण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. त्यांचा संपर्क झाला तर त्यांचा संपर्क देखील आपण करणार आहोत. पाहूया ह्यांचं आता जे म्हणणं आहे, ह्यांनी सगळं म्हणणं ह्यांनी सादर केलेलं आहे. मात्र आता तहसीलदार आता काय भूमिका घेतील तेवढं ते देखील पाहणं तेवढं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन अक्षय व्यवहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, अर्धनारी, बेगमपूर.